ठिकाणी असे असणारे हे सत्कर्माचे जे काही कार्य आहेत ना, या कार्यामध्ये शिव महापुराण असू द्या, श्रीमद भागवत कथा असू द्या, जोपर्यंत असे महान पुराण त्या ठिकाणी श्रवण करत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला मुक्ती नाही. पुराण म्हणजे तरी काय आहे? काय आहे पुराण? पुराण श्रीमद भागवत महापुराण, श्री शिव महापुराण. पुराण म्हणजे काय? तर पुराण त्याला म्हटलं जातं की जे सातत्याने चालत आलेलं, जे हे असं असणार 4 युग जे आहेत ना, जे 4 युग जरी गेले ना, तर 4 युग गेल्याच्या नंतर सुद्धा शिल्लक राहतं ना, त्याला पुराण म्हणतात. म्हणजे पुरातन जे आहे, जे पुरातन त्याला पुराण असं म्हणून त्याला जातात. म्हणजे जर उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर तुमचं आमचं जर त्या ठिकाणी आपल्याला कुळाचं जर काही काढायचं जर म्हटलं, नाही, जर आपलं पुरातन जर काही काढायचं म्हटलं की आपण पूर्वी कोण होतो, आपण पूर्वी कुठून कुठं आलो, काय आपल्याशी असणारे आपल्या कुळाची काय रीत आहे, आपलं कुळ कुठलं आहे, आपण असं असणार. तर त्याच्याकरता कोण येतात ते लिहिण्याकरता? तर ते राजस्थानहून येतात. काय म्हणतात त्यांना? भाट. तर भाटाकडे आपलं सगळं आहे की नाही, त्यांच्याकडे सगळं लिहिलेलं आहे. त्यांनी जर ते ग्रंथ उघडला तर असा भला मोठा ग्रंथ असतो बघा, त्यांच्याकडे लिहिलेला आहे. ते आपलं पुरातन सगळं जतन केलेलं आहे. त्यांना ते तरी नाही भेटलं, त्यांच्याकडे जाता नाही आलं, तर आपलं पुराण जर काढायचं म्हटलं तर तहसील मध्ये सुद्धा आपल्याला काय होतं, आपल्या सगळ्याच आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे मला तसं असणारं जे लिखित आहे ना, तसं हे भगवान परमात्म्याचं लिखित पुराण आहे. कोणी लिहिलेलं? तर भगवान परमात्म्याने स्वतः अवतार व्यास मुनीच्या स्वरूपामध्ये घेतला आणि स्वरूपामध्ये घेऊन पहिले 4 वेद होते, त्या 4 वेदाचे 6 शास्त्र निर्माण केले. 4 वेदापासून 4 वेद कोणाला कळायला वाचता येणार, तर त्याचे 6 पुराण त्या ठिकाणी निर्माण केले, 6 शास्त्र निर्माण केले. आणि त्यानंतर 6 शास्त्रही कोणाला कळणार, तर त्याच्यानंतर 18 पुराण त्या ठिकाणी निर्माण केले. आणि त्या 18 पुराणापैकी एक पुराण म्हणजे श्री शिव महापुराण. हे अगाध असं असणार पुराण आहे. याला परंपरा आहे. म्हणते काय परंपरा आहे? तर म्हणते सगळ्यात प्रथमतः भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलं. म्हणजे माता पार्वतीला सांगत असताना हे पुराण ब्रह्मदेवाने श्रवण केलं. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना सांगितलं. भगवान विष्णूला सांगत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे 4 पुत्र जे आहेत ना, सनत कुमार, हे 4ही पुत्र त्या ठिकाणी विराजमान होते. म्हणले सनत कुमाराने हेच पुराण व्यास महर्षींना सांगितलं. आणि व्यास महर्षींना लिहित असताना, व्यास महर्षी सांगत असताना श्री सुतजी महाराज म्हणतात, मी त्यांचा शिष्य, मी त्या ठिकाणी विराजमान होतो. म्हणले मी हे पुराण असणार माझ्या गुरुदेवाच्या मुखामधून म्हणजे श्री व्यासजी महाराजांच्या मुखामधून श्रवण केलं. म्हटले आणि श्रवण करून आज तुम्हाला म्हणजे प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती जे 88,000 शौनकाचे ऋषी बसलेले आहेत ना, त्यांना ते सांगू लागले. कशा करता ते कशा करता बसले होते? म्हणजे जगाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी विराजमान होते. त्या शौनकादी ऋषींनी त्यांना प्रश्न केला. म्हटले महाराज ऐका ना, आम्हाला तुम्ही या ठिकाणी सांगितलं, म्हटले जर शिवपुराण त्या ठिकाणी तुम्ही श्रवण जर केलं तर माणूस करतात. म्हणते सांगा, म्हटले अजून मला याच्यातली कथा सांगा. म्हटले कोण अजून तरलाय का? ते म्हटले अरे नुसत्या कानाने श्रवण केलं तर तरडा नाही. ज्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर, मृत्यूच्या नंतर सुद्धा पिशाच योनीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा हा पुराण त्याला करतो. म्हणजे कोणी गेलं याच्यामध्ये सांगा ना, म्हटले आम्हाला. तर महाराज सांगतात, म्हटले ऐका, चंचुला नामक एक त्या ठिकाणी म्हटले महाराज पतिव्रता स्त्री होती. म्हटले चंचुला नामक. त्या चंचुलीने भगवान परमात्म्याचे